हॅलो 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 हां कुठे रिटर्न जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजणे सुख झाले साजणे तो हा विठ्ठल बजबा बरबा तो हा विठ्ठल बरबा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, 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 सत्य साच सत्य साच खरे, सत्य साच सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, 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 तुटती बंधने, येणे तुटती बंधने, उभय लोके कीर्ती जेणे, उभय लोके कीर्ती जेणे, लोके कीर्ती जेणे, उभय लोके कीर्ती जेणे, उभय लोके कीर्ती जेणे, उभय लोके कीर्ती जेणे, भाव जाचे गाठे, भाव जाचे गाठे, भाव जाचे गाठे, भाव जाचे गाठे, त्यासी लाभ उठावते, त्यासी लाभ उठावते, लाभ उठावते, त्यासी लाभ उठावते, त्यासी लाभ उठावते, त्यासी लाभ उठावते, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, तुटते बंधने, उभय लोके कीर्ती जेणे, उभय लोके कीर्ती जेणे, उभय लोके तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, जिंकुदाणे कळकाळा, जिंकुदाणे कळकाळा, जिंकुदाणे कळकाळा, जिंकुदाणे कळकाळा, जिंकुदाणे कळकाळा, जिंकुदाणे कळकाळा, येणे तुटते बंधने,
सत्य साच खरे, 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 नाम विठ्ठल बाच बरे, नाम विठ्ठल बाच बरे, येणे तूट ती बंधने, येणे तूट ती बंधने, नाम नाम विठ्ठल बाच बरे, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, उभय लोके कीर्ती जाणे, उभय लोके कीर्ती जाणे, उभय लोके उभय लोकी कीर्ती जाणे, उभय उभय लोकी उभय लोकी, उभय लोकी, उभय उभय लोकी, कीर्ती दान उभय उभय लोकी कीर्ती, उभय लोकी उभय लोकी कीर्ती जाणे जाणे, उभय लोकी उभय लोके कीर्ती देणे, उभय लोके कीर्ती देणे, उभय लोके कीर्ती देणे, उभय लोके कीर्ती
सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जणे भाव ज्याचे गाठी त्यासे लाभ उठी येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळे काळा येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे विठ्ठल विठाला 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 समचरण सरोजं सांद्रनीलाभिरावं जगन्निहित पाणी मंडनमंडनाना तरुण तुळसी माला कंधर कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरक्षा वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकान्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हो दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संत कृपादाने कथेचा विसार संत कृपादाने कथेचा विसार संत कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम बाबाजी सद्गुरु दास तुकाराम बाबाजी सद्गुरु दास तुकाराम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजीचा गुरुदास बाबूदास बाबाजीचा गुरुदास नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भे यन ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुनवती दिव्यस्तवे वेदे सांग पद क्रमोपनिषदे यर्गायति समगा ध्यानावस्थि तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विधुरासुरासुरगण देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता शरबिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते आता वैवासित पावना ते भासते पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणे जाण साष्टांग नमन करीत सो
वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्र समान तयाची आचरणे दान साष्टांग नमन करीतसो आता गाण गंधर्व देवता कोकिळ कंठ सूर अराका कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जाण ब्रह्मयाचा सुतो नारद नाम तितिक्षो तयाची आचरणे नमन गा जेणे धर्म जितविलाजी बळी तो संभाजी जानल भाळी का अवतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरणी नमन गा आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका कीर्तनी उभी होती लोका ताळ मृदुंग श्रोते देखा ताळ मृदुंग श्रोते देखा ताळ मृदुंग श्रोते दया माझे दंडवत दया माझे दंडवत माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय वशुद्धे उदार प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीय विषय व्याळे मिठी दिदली अनुठी ताठी ती तुझी गुरुकृपा दृष्टी निर्वीज होय करी कवणात तापू पोळी कैसे नेवशो पुजाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तू योग सुखाचे सोहळे साधका तुझे निस्नेहाळे ते सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू ओम नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड शंभुतं तं नमामि शनेचरं विठ्ठल विठ्ठल सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभयलो कीर्ती जणे अखंड गुणनिधान मुक्त कैवल्य तेजोनिधी परात्पर श्री अखिलेश्वर करुणा वरुणालय रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाविंद होऊन अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाधार जगदाधार कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम शक्ती विश्वनियंता जगत नियंता पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून भगवद्गीतेवरती ब्रह्मानंदाची लहरी प्रगट करणारे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाया महाविष्णूचा अवतार सुखा माझा ज्ञानेश्वर संत बहिणाबाईंच्या वाङ्मयाचा आधार घेतला तर संत बहिणाबाई म्हणता ज्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला स्थित केला भक्कम केला असे असणारे ज्ञानोबाराया अर्थात ज्ञानदेवे रचेला पाया उभारिले देवालया वैराग्याची प्रेम मूर्ती देहूगाव निवासी देवमान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत असणारे श्रीमंत साधू दुष्काळे पिढीला द्रव्य नेला मान एक स्त्री अन्न अन्न करता गेली
जाळवणी संसार बैसलो अंगणी वयाच्या 42 वर्षापर्यंत जी स्थिती आणि अवस्था प्राप्त करून घेतली ते श्रीमंत साधू 16व्या शतकातला भक्तीचा तारा अर्थात श्रीमंत श्री वैराग्य राग रसिक असणारे तुकोबराया आणि तुकोबऱ्यांच्या गाथ्यातील अतिशय जवळचा निकटवर्तीय स्नेहसंबंधी असणारा नामाची महती सांगणारा आणि भक्तीचं माधुर्य सांगणारा गोड अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. मायबाप, त्या 16व्या शतकामध्ये 2 स्त्रियांचा अतिशय मोलाचा वाटा होता. एका स्त्रीनं आपला पती या समाजाकरता दान केला आणि एका स्त्रीनं आपला मुलगा या समाजाकरता दान केला. महिला मंडळ, या 2 स्त्रियांचं अतिशय मोलाचं योगदान या संप्रदायामध्ये आणि हिंदू धर्माकरता पाहायला मिळतंय आपल्याला. एकीनं आपला पती दान केला आणि एकीनं आपला मुलगा या समाजाकरता वाहून घेतली. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि वयाची 42 वर्ष या समाजाच्या उद्धाराकरता सतत दारिद्र्य आणि दुःख सहन केलं. ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आणि तुकोबऱ्यांच्या प्रासादिक वाणीतील तुकोबऱ्यांच्या गाथ्यातील बऱ्याच लोकांच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग, नामाचं स्वरूप, नामाचा परिणाम, नामाची अनुभूती आणि जो नाम घेतो त्या नामधारकाची शक्ती आणि सामर्थ्य या 4 चरणामध्ये पाहायला मिळतंय. विठ्ठल विठ्ठल अतिशय गोड अभंग आहे. प्रथम दिवसाची सुरुवात आहे. संप्रदायाचा अलिखित नियम आहे की पहिल्या दिवशी भगवंताचं नाम, शेवटच्या दिवशी भगवंताच्या नामाचा जागर अर्थात भगवंताकडे मागणी करावी आणि तो जागराचा दिवस झाल्यानंतर उर्वरित जो वेळ आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगून सांगता करावी. या अलिखित नियमानुसार आजचा दिवस माझ्या वाट्याला या ठिकाणी प्राप्त झाला. अभंगाचं पहिलं चरण घ्याल तर या पहिल्या चरणामध्ये नाम आणि त्याचं स्वरूप पहिल्या चरणात सांगितलंय. दुसरं चरण आहे की नामाचे मिळालेले परिणाम हे दुसऱ्या चरणात पाहायला मिळत आहेत. तिसरं चरण असं आहे की नामाची आलेली अनुभूती आणि चौथं चरण जो कोणी नाम घेतो किंवा भगवंताचं चिंतन करतो त्याचं सामर्थ्य, अशा 4 चरणानं फिरवलेला अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाचं पहिलं चरण घ्याल तर त्या 4 शब्दांमध्ये अर्थ एकच आहे, सत्य, साच, खरे आणि शेवटला शब्द आलाय बरे. ते सत्यही आहे, ते साचही आहे आणि ते खरंही आहे आणि शेवटला सांगितले ते बरंही आहे. नामपर अभंग का म्हणावं तर इथं तुकोबराय म्हणतात नाम विठोबाचे बरे, म्हणून याला नामपर प्रकरणामध्ये प्रवेश मिळाला. तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये नानाविध प्रकरणाचे अभंग आहेत. काही ठिकाणी तुकोबऱ्यांचा गाथा उलगडला तर जुने जे गाथे मिळायचे त्या जुन्या गाथ्यांमध्ये 2 प्रकरणं सापडली जायची तुकोबऱ्यांच्या. एक प्रकरण होतं परमार्थिक आणि दुसरं प्रकरण होतं प्रासंगिक. प्रासंगिक प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या 42 वर्षामध्ये जे जे प्रसंग आले त्या प्रसंगाच्या अनुषंगानं तुकोबऱ्यांनी आपापलं मत तिथं मांडलं. ज्या वेळेला प्रसंग आले त्या वेळेला प्रासंगिक अनुभव तुकोबऱ्यांनी मांडला आणि परमार्थिक प्रकरण मांडत असताना तुकोबऱ्यांनी भगवंताच्या नामाचं चिंतन, भगवंताची भक्ती केली आणि भगवंताला प्राप्त करण्याचं काय काय करावं या सगळ्या स्वरूपाचं वर्णन तुकोबऱ्यांनी परमार्थिक प्रकरणामध्ये इथं वापरायला पाहायला मिळालंय. विठ्ठल ते नाम विठोबाचं बरं आहे, ते घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय ते दुसऱ्या चरणात सांगतायत. येणे तुटती बंधने उभय लोके कीर्तिशेने. ज्या बंधनामध्ये आम्ही आहोत त्या बंधनापासून आपली मुक्तता होते आणि उभय लोकामध्ये त्याचं चिंतन केलं जातं, उभय लोकामध्ये त्याची कीर्ती प्रसवली जाते. पुढे जाऊन तुकोबराय सांगतात की मिळालेली अनुभूती काय तर भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठाउठी. जो त्या भावानं देवाला आपलंसं करतो त्याला त्याचा त्वरित लाभ मिळतो. उठाउठी या शब्दाचा अर्थ आहे त्वरित मिळतो, विलंब लावला जात नाही. आणि शेवटला तुकोबराय म्हणतात ज्यानं भगवंताचं स्मरण केलं तो कळी काळावरती सुद्धा सत्ता प्रस्थापित करतो. असं हे 4 चरणाचं प्रकरण, 4 चरणाचा अभंग या सेवेकरता घेतलाय. थोडक्यात जसं जमलं तेवढं आपल्या समोर मांडलंय. बाकी आपण पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये दोन्ही वेळेला पाहू. विठ्ठल
ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र आलोय, कारण मीमांसा तुम्हा आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, तरी सुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की अल्पसा परिचय देणं गरजेचं आहे. आपल्या श्री मुंजेश्वर देवस्थान मुक्काम खिरणे पोस्ट देवीचा पाडा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण गेली 8 वर्षे संपन्न होत असताना ज्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे ते श्री सद्गुरू वामन बाबा महाराज, श्री सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, श्री सद्गुरू आप्पा माऊली महाराज, हरिभक्त परायण वैकुंठवासी विठू बाबा गोंधळी बाबा, त्यानंतर वारकरी संप्रदायाचे थोर उपासक हरिभक्त परायण आदरणीय रामदास बाबा महाराज, हरिभक्त परायण वैकुंठवासी राजाराम बाबा महाराज, हरिभक्त परायण लालचंदजी महाराज राजे यांच्या मार्गदर्शनानं आणि ज्यांची प्रेरणा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे ते हरिभक्त परायण विष्णू बाबा अर्थात विष्णुदादा मंगरुळकर या सर्वांच्या अथक परिश्रमातून मेहनतीनं चालू असलेला हा सोहळा आणि ज्यांचं पारायण नेतृत्व या ठिकाणी पाहायला मिळते ते हरिभक्त परायण रामदास बाबा तळोजी मजकूर आणि हरिभक्त परायण श्री परमादरणीय परमश्रद्धेय गुरुनाथजी महाराज काठे नितळस आदी करून सकल संतांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेले गाव आणि गावामध्ये चालू असलेला हा सोहळा आज सोहळ्याच्या निमित्तानं प्रथम दिवसाचं हे कीर्तन पुष्प माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य वारकऱ्याच्या वाट्याला प्राप्त झालं आणि ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले ते व्यवस्थापक श्री मुंजेश्वर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, श्री मुंजेश्वर भजन मंडळ, श्री मुंजेश्वर महिला मंडळ, सार्वजनिक महिला मंडळ, अंश 11 क्रिकेट संघ, स्वर्गवासी सचिन स्पोर्ट्स मोरया ग्रुप, शिवजयंती उत्सव कमिटी, गावदेवी क्रिकेट क्लब, एकादशी उत्सव कमिटी व ग्रामस्थ मंडळ खिरणे. सगळ्यांची नावं आली तर हो म्हणा, नसतील आले तर परत एकदा घेतो. कोणी म्हणाल नको बुवा कालचा बुवा आला आणि आमचं नाव नाही घेऊन गेला. सगळ्यांची नावं याच्यामध्ये आली असं समजून चाला. फोनद्वारा ज्यांच्याशी संपर्क साधला गेला, ज्यांनी फोनद्वारा संपर्क केला ते परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हरिभक्त परायण परमादरणीय परमश्रद्धेय कोंडीराम बाबा पाटील बाबांच्या माध्यमातून आणि माझे परमस्नेही परमार्थिक स्नेही परमादरणीय परमश्रद्धेय आमचे हरिबाबा भोपी यांच्या माध्यमातून ही प्राप्त झालेली सेवा कमिटीच्या वतीनं समितीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं निमंत्रण स्वीकारून नियोजित वेळेमध्ये या ठिकाणी पोहोचलो आणि प्राप्त वेळेमध्ये जसं जमेल तसं चिंतन आपल्यासमोर निश्चित ठेवण्याचा प्रयत्न करेन. गोड मृदंगाचार्य परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या या पनवेल तालुक्याचं आणि रायगडाचं वैभव माझे सन्मित्र आणि बंधुत्वासारखं प्रेम करणारे व्यक्तिमत्व हरिभक्त परायण विशालजी महाराज पाटील महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचे चरणस्पर्श करतो. त्यानंतर त्यांच्या सोबतीला आणि कीर्तन साथी करता मला वाजवण्याकरता प्राप्त झालेले उत्कृष्ट मृदंगाचार्य परमादरणीय परमश्रद्धेय प्रथमेशजी महाराज महाराजांचे सुद्धा मनपूर्वक आभार. या अगोदर कुठेतरी भेट झाली, फक्त माझ्या लक्षात येत नाही वयानुसार. महाराजांचे सुद्धा मनपूर्वक आभार. गायन गंधर्वांमध्ये किंवा गायन साथी करता माधुर्य ज्यांच्या आवाजामध्ये भगवती मातेनं सरस्वती मातेनं कृपा केलेली ते परमादरणीय परमश्रद्धेय आमचे विष्णू बाबा बाबांचे चरणाला स्पर्श करतो. परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय सागरजी महाराज आणि परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय श्री आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. बऱ्याच अंशा मंडळीची भेट होत राहते, पण कधीकधी स्मरणात त्या गोष्टी राहत नाही. सर्व मंडळीच्या चरणाला स्पर्श करतो. उत्कृष्ट असं नियोजन. असं वाटतंय मला की पंढरपुराच्या वाळवंटामध्ये मी आज कीर्तन करतोय की काय, असं विलोभनीय दृश्य आपल्या गावामध्ये पाहायला मिळतंय. गोड असणारे चोपदार, गोड असणारी आमची मृदंगाची साथ असेल आणि बसणारी सगळी दिग्गज मंडळी आहेत. मला माहिती आहे बुद्धीचा कस लागतो ज्या वेळेला अशी गुरुतुल्य असणारी मंडळी समोर बसते व्यासपीठावर. ते बरीच मंडळी कीर्तनकार आहेत, बरीच मंडळी प्रवचनकार आहेत. परमार्थाला अध्यात्माला ज्यांनी आत्तापर्यंत जोपासलेलं आहे अति दिग्गज मंडळी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे याची जाणीव मला आहे. तरीसुद्धा या तासाभराच्या 1.5 तासाच्या 2 तासाच्या चिंतनामध्ये जेवढं जमेल तेवढं गुरुवर्यांचा प्रसाद म्हणून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. एखादं शब्द एखादं वाक्य चुकीचं गेलं तर उदार अंतकरणाने क्षमा करावी अशी याचना करतो. मायेचं पांघरून टाकावं अशी याचना करतो. नातरी बालक बोबडा बोली का वाकुडावी चुका पाऊली ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. या न्यायाने एखादा शब्द जर गेला तर उदार अंतकरणाने क्षमा करावी. माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारं आपल्या परिसराचं वैभव उत्कृष्ट कीर्तनकार आदरणीय भगवानजी महाराज बोलाडे बाबा या कार्यक्रमाला आहेत. आधी करून सगळी मंडळी आहे.
सगळ्यांची नावं घेणं उचित नाही. सद्गुरूंची नावं आली याच्यामध्ये सगळ्यांचं नाव आलं असं गृहीत धरा. माझ्यावर ते नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमच्या नारायणगावचे आदरणीय संतोष बाबा तेही कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अधिकरण ही लहान थोर मंडळी जेवढी कार्यक्रमाला आहे आणि आजच्या दिवशी लाडक्या बहिणींची संख्या खूप दिसते. खरं तर कौतुक वाटतं. महिला आमच्याकडे गेलात तर या गोष्टी थोड्याशा दुर्मिळ आहेत. पुरुष मंडळी भरपूर असते पण महिला वर्ग घरातून बाहेर पडायला तयार नाही आहे. विचारलं तर उच्च शिक्षित आहोत आम्ही, कीर्तनाला प्रवचनाला जाणं आपलं काम आहे का हे आम्हाला प्रतिप्रश्न पडतात. पण आपल्या गावचं वैभव आणि पंचक्रोशीचं वैभव वेगळं आहे. मला कोंडीराम बाबांनी सांगितलं, महाराज गाव एवढं मोठं आहे तेवढीच उपस्थिती तुम्हाला मंडपामध्ये पाहायला मिळेल. आणि तेही सांगू का, आजच्या पहिल्या दिवशी. शक्यतो मला माहिती नाही विष्णू बाबा, पण कीर्तनकार पहिला दिवस कधी घेत नाही भगवान बाबा. खरं आहे ना, हे आमचं दुखणं आहे. माहीत नाही काय त्याचं कारण आहे. कारण कीर्तनकार सूरज महाराज असं म्हणतात बुवा की पहिल्या दिवशी व्यवस्था, साऊंड सिस्टम, येणारी लोक हे तेवढा प्रतिसाद मिळत नाही म्हणून पहिला दिवस नाही घ्यायचा बुवा. मी तर सहज सांगतो बुवा, जी सेवा करायला मिळते ती करा ना. जगाच्या मालकानं कोरोनाच्या नंतर आम्हाला जिवंत ठेवलंय ना, कधीतरी त्याची जाणीव होऊ द्यावं. देवानं जर ठरवलं असतं ना की मरणाऱ्यांच्या यादीमध्ये याचंही नाव टाकावं तर तुमच्या सप्त्याच्या पहिल्या दिवसाला नसतो ना. मी कळते ना माझी भाषा, मी माझ्यावर घेतोय. बरं, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. 2020 आणि 2021च्या नंतर भगवंतानं आम्हाला हा दिवस दाखवलाय. ते आमच्या हातून काहीतरी सत्कर्म घडावं याच्याकरता पाठवलंय. त्याची जाणीव मात्र मायबाप असली पाहिजे. विठ्ठल असा भव्य आणि दिव्य असता चालू असलेला हा सोहळा, नयनरम्य सोहळा, आज डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा या गावी संपन्न होत असताना गेली 9 वर्ष झाली या सोहळ्याचं नियोजन आपण करतोय. यंदाचं हे 9वं वर्ष आहे. 8 वर्षापासून या सोहळ्याचं नियोजन चालू आहे. गावातील अबालवृद्ध असतील, सद्गुरूंची कृपा असेल, तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, या सगळ्यांच्या सहकार्यानं चालू आहे. कोणाचं एकाचं नाही, एकुल्याचा नव्हे हा खेळ, म्हणून ही मेळ जमविला. एकट्याचं काम नाही सप्ताह चालवणं म्हणजे, सगळ्यांचं सहकार्य लागतं. थोडंसं पुढे जाऊन बोलेन. एक वाक्य मात्र लक्षात ठेवा. सप्ताह उत्सव किती वर्ष केले याला महत्त्व नाही. आवर्जून आहे का, सप्ताह आणि उत्सव किती वर्ष केले याला महत्त्व नाही, तुमच्यामध्ये बदल किती झाला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतो, पण अनेक वर्ष पवित्र तुळशीची माळ धारण करून जर व्यक्तीमध्ये बदल होत नसेल तर परमार्थ फलश्रुतीकडे पोहोचत नाही, हे समजून चालावं. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केल्यानंतर त्या माणसाला ती शीतल करते, शांत करते. तिच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या माणसाला ती शांत करते, स्तब्ध करते. ती येऊन सुद्धा जर आमचं मन आणि आमची बुद्धी जर एकाग्र नसेल तर संत साहित्य म्हणतंय कुठंतरी आमचं चुकले, अर्थात अज्ञानाची काजळी अजून आम्हाला स्पर्श करते. मी अविवेकाची काजळी फेडोने विवेक दीप उजळी, तै योगी आपा हे दिवाळी निरंतर. बरोबरांची ओवी एवढी गोड आहे, दीपोत्सवाच्या निमित्तानं घेतो आपण. योग्यांची दिवाळी कधी साजरी झाली? ज्या वेळेला योगी असे म्हणतात ती काजळी आम्ही बाजूला काढली तेव्हा खऱ्या अर्थानं तो आनंदोत्सव आम्हाला अनुभवायला मिळाला. तो आनंदोत्सव आपण गेल्या 9 वर्षापासून करतोय. व्यावहारिक भाषेत तर सांगायचं झालं तर व्यक्ती किती वर्ष जगला याला महत्त्व नाही, तो कसा जगला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. किती पैसे कमवता हे नाही महत्त्वाचं, तुमचे कर्म किती चांगले आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सासूबाईनं 15 दिवसापूर्वी 8 तोळ्याची गंठण केली आणि 15 दिवसानंतर सासूबाई खैरणे गावातून कायमची निघून गेली. पनवेलला नाही, कायमची गेली बुवा. 8 तोळ्याची गंठण फक्त 15 दिवस घातली. तिची इच्छा होती की माझ्या सोबत घेऊन जायची. सुनबाई नेऊन देईल का? कळते ना भाषा तुम्हाला? का कॅसेट बदली करू? चालते नाही, ऐका. इच्छा भरपूर आहे माझी की तो आनंद मी रोज घ्यावा, पण ज्याच्या प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्याच त्याला घेऊन येतात. तुम्ही संचित बदलवण्याचा कधी प्रयत्न करू नका. थोडंसं पुढे अजून जाऊन बोलतो. एक छोटासा प्रश्न विचारतो. या पूर्ण चराचरामध्ये माझाच अंश आहे हे वाक्य कोणाचं आहे? सोपं आहे. या जीव मात्रामध्ये, या प्राणी मात्रामध्ये माझाच अंश आहे हे वाक्य कोणाचं आहे? बोला 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 बोला
भगवंताचं ना सगळ्यांच्या पाठांतरातलं आहे. हे भगवंताचं वाक्य आहे. भगवंताचं असं म्हणणं आहे, ममे वंश जीवलोक, जीवभूत सनातन आहे. प्रत्येक जीवामध्ये प्राणी मात्रामध्ये माझा अंश आहे. भगवंताचं असं म्हणणं आहे, परमात्म्याचं असं म्हणणं आहे की या प्रत्येक जीवामध्ये माझा अंश आहे. मग कुठलाही प्राणी घ्या, जो सजीव आहे त्याच्यामध्ये माझा अंश आहे. मग जर भगवंताचा अंश या जीवामध्ये आहे तर जीवाला का माहिती नाही की मी देव आहे? कळतंय ना? थोडंसं बुद्धीला ताण द्या. जर जीव असं, संत असे म्हणतात, जर भगवंत असं म्हणते की प्रत्येक जीवामध्ये माझा अंश आहे, याचा अर्थ जीव कोण झाला? बोला ना, जीव कोण झाला? देव झाला. मग जर जीव देव झालाय, मग जीवाला का माहिती नाहीये की मी देव आहे? तिथं संत उत्तर देतात, ती काजळी ज्या वेळेला काढली जाईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं मी देव आहे याची जाणीव होईल. विठ्ठल विठ्ठल भूतलावरती जन्माला आलेल्या संतांनी आम्हाला त्याचीच जाणीव करून गेली की तू देव आहेस. मोक्षाकरता तू त्या ठिकाणी प्राप्त करण्याकरता तुझ्याकडे सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य प्राप्त करायचं असेल तर तू देव आहेस हे कधीतरी तू ओळखलं पाहिजे. आणि ज्या वेळेला देवत्व तुला प्राप्त होईल, अहम आत्मा ब्रह्म तत्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म, मी एक वासुदेव तत्वता, याची जाणीव ज्या वेळेला होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं इथं जगण्याकरता तो प्रवृत्त होत आहे. तसं पाहायला गेलं तर दोनही सोहळे घेऊन आम्हाला निघून जायचंय. एक आहे जन्माचा आणि दुसरा आहे मृत्यूचा. संत म्हणतात दोनही सोहळ्याचा अनुभव घेतल्याशिवाय इथून जाताच येणार नाही तुम्हाला. पहिला सोहळा आहे जन्म आणि दुसरा सोहळा आहे मृत्यू. एक आमचा झालेला आहे, आता दुसऱ्याकडे आमची वाटचाल आहे. दुसरा कुठला? बोला बोला. दुसरा कुठला? मृत्यूचा. कळते ना भाषा तुम्हाला? पहिला झालाय आणि दुसऱ्याकडे वाटचाल आहे. संत म्हणतात तो शेवटचा जर चांगला व्हावा असं वाटत असेल, चांगला म्हणजे कसा? रडलेल्या चेहऱ्यानं नाही, स्मित हास्य देऊन जर वाटतं की तो सोहळा तुम्हाला अनुभवायला मिळावा, तर ते तुमच्या वाट्यातनं चुकायचं नाही. फक्त तुमचे कर्म चांगले करा. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया, जिया परी. नकार देता येणार नाही तुला. त्या सोहळ्याचा आनंद घ्यायचा असेल ना, तर तुला कर्म सांगितलंय. साधन, साधना, सिद्धता आणि साध्य. आजच्या दिवशी पहिल्या प्रकाराचा विचार करायचे. नाम अर्थात ते साधन सांगितलंय. कुठं पोचण्याकरता? तर साध्यापर्यंत जाण्याकरता. साध्य कोण आहे? तर परमेश्वर आहे. साध्य कोण आहे? तर परमात्मा आहे. साध्य कोण आहे? तर भगवंत आहे. जायचं आहे, पण आधार काय? तर साधन. थोडंसं सोपं करून सांगतो. आपल्याला जवळ कुठलं बाजार आहे? पनवेल. मार्केट पनवेल ना बाबा? इथून पनवेल आपल्याला जवळ आहे. पनवेलला मला जायचंय किंवा तुम्हा लोकांना कोणाला तरी पनवेलला इथून जायचं आहे. मग जायचं आहे म्हटल्यानंतर तीन गोष्टी पहिल्यांदा पाहिजेत. तर साध्य म्हणजे पनवेल इथपर्यंत मला पोचता येईल. पहिली गोष्ट साधन, दुसरी गोष्ट साधना आणि तिसरी गोष्ट सिद्धता. या तीन गोष्टी असल्याशिवाय मला साध्यापर्यंत पोचता येणार नाही. आज काय झालंय, नामानं मला बांधलेलं आहे, त्याच्यामुळे नामाच्या व्यतिरिक्त काही बोलणार नाही याचा प्रयत्न माझा असेल. विठ्ठल विठ्ठल तीन गोष्टी जवळ असल्याशिवाय मला कुठं जाता येणार नाही. बोंबल कुठं जाता येणार नाही. बोला ना तुम्ही, बोला ना. कुठं जाता येणार नाही? पनवेलला. पनवेल माझं काय आहे? साध्य. संवाद बोलाल तुम्ही, संवाद साधाल तर मला कळेल, तुम्हाला कळेल. साध्य माझं पनवेल आहे. साध्यापर्यंत पोहोचायचं आहे तर पहिल्या तीन गोष्टी माझ्याजवळ असल्या पाहिजेत. एकीचं नाव आहे साधन, दुसरं आहे साधना आणि तिसरी गोष्ट आहे साध्य, सिद्धता. तीन गोष्टी मला पाहिजेत तर साध्यापर्यंत पोहोचता येईल. चला पुढं. मला पनवेलला जायचं आहे, माझ्याकडे साधन असलं पाहिजे. साधन नंबर 1 दुचाकी किंवा 4 चाकी. बरोबर हो? तरी बोला. एक तर मला पनवेलला पोहोचायचंय, पनवेल माझं साध्य आहे. पनवेलला जायचं असेल तर माझ्याकडे दुचाकी पाहिजे, 3 चाकी पाहिजे किंवा 4 चाकी पाहिजे. विमान तर येणार नाही. मग आपण याचाच विचार करू. या तिघांपैकी काहीतरी माझ्याजवळ पाहिजे तर मी कुठं जाऊ शकतो? पनवेलला. सोपं समजते ना? चला व्यवहारातलं घेतलं. आहे माझ्याकडं 4 चाकी आहे, चांगल्यात चांगली फॉर्च्युनर आहे.
माझ्याकडे 4 चाकी आहे, त्या 4 चाकीत बसून मी कुठं जाऊ शकतो? पनवेलला. चला पुढं. आता तुम्हाला कळते, थोडीशी बॅटरी मी चार्जिंग हळूहळू करून करून घेतो. ऐका, पनवेलला मला पोहोचायचे साधन आहे, माझ्याकडे फॉर्च्युनर आहे किंवा 4 चाकी गाडी आहे, पण साधन ती चालवण्याचं ज्ञान माझ्याकडे नाही आहे. गाडी मला चालवता येत नाही. पनवेलला जाता येईल का? कळते ना शेवटला? माझ्याकडे गाडी आहे, अर्थात पहिलं काम साधन, मला पोचायचे साध्य म्हणजे पनवेलला. गाडी माझ्या घरात दारात लागली, चावी माझ्याकडे आहे, पण मला ते चालवता येत नाही. चला थोडं पुढं. साधनही आहे, साधनही आहे, पण सिद्धता नाही आहे. माझ्याकडे गाडी आहे, चालवण्याचं ज्ञानही आहे, पण सिद्धता नाही आहे. सिद्ध म्हणजे काय सांगू? त्या गाडीत लागणारं इंधन. गाडी पनवेलला पोचेल का? पेट्रोल, डिझेल, सीएनजी नसेल तर पोचेल? नाही पोचणार. म्हणजे 3ही गोष्टी पाहिजेत. कुठं जायला? पनवेलला. जसं पनवेलला पोचण्याकरता 3 गोष्टी पाहिजेत, तसं त्या भगवंताच्या जवळ जाण्याकरता आपल्याला 3 गोष्टी पाहिजेत. एक पहिली पाहिजे साधन, दुसरी पाहिजे साधना, आणि तिसरी गोष्ट पाहिजे सिद्धता. 3 असल्याशिवाय जाता येणार नाही. आजच्या दिवशी केवळ एका गोष्टीचा विचार करायचा. संत म्हणतात ती गोष्ट जर तुमची स्वीकारली तुम्ही, तर देवाजवळ जाता येईल. मग जर ती गोष्ट आमच्या जवळ आहे, पण थेट देवापर्यंत पोचता येत नाही, मुख्यमंत्र्याच्या जवळ जायचं असेल तर थेट पोचता येईल का? कोणाचा आधार घेता येईल? बोला बोला. जायचे मुख्यमंत्र्याच्या जवळ, मग थेट जाता येईल का आम्हाला? इथून निघालो आणि थेट मंत्रालयात गेलो आणि मुख्यमंत्र्याच्या केबिन मध्ये गेलो, असं होईल? नाही. तर मुख्यमंत्र्याचा PA शोधावा लागेल. बरं, तो PA आम्हाला योग्य मार्गाला नेतोय का अयोग्य मार्गाला नेतोय ते पहिल्यांदा पाहावं लागेल. तसं संत असे म्हणतात, त्या देवाजवळ जर जायचं असेल तर संतांचा, साधूंचा आधार घ्यावा लागेल. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी, संत चरणी भाव धरा. संत चरणी भाव धरा. सायोजतावरा हेची करा रे बाबा, धनदारा धनदारा हेची करा रे बापानो. गायक आणि टाळकरी यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. ही साथ संगत कुठे मिळत नाही. पुढे जाऊन सांगू का, सूरज महाराज, रोज आम्हाला बासुंदी नाही खायला मिळत, कधीतरी कडीवरती भागवावं लागतं. आज बासुंदी आहे म्हणून आनंद घ्यायचा आहे. ऐका, नामदेवरायांचं प्रमाणे नामदेवराय म्हणतात, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायोज्यता वरा, हेची करा रे बापानो. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमो धरावा, तेणे ब्रह्मानंद होय आघ वागा. तसं प्राप्त होत नाही. मग प्राप्त करायचंय ना, मग नामाच्या बळावरती जात असताना संतांचं सानिध्य घ्यायचं आणि भगवंतापर्यंत पोहोचायचं. थोडंसं पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, त्यानं तुम्हाला मानलं याच्यामध्ये धन्यता माना. कोणाचं वाक्य सांगू? बाबा महाराज सातारकरांचं वाक्य आहे. खूप गोड आत्मचरित्र बाबा महाराज सातारकरांचं. त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. बाबा महाराज सातारकरांचं देहावसन व्हायच्या अगोदर त्यांनी हे आत्मचरित्र रेखाटले. कीर्तनांमधले, प्रवचनांमधले मुख्य सिद्धांत त्याच्यामध्ये मांडले. आणि ते सिद्धांत वाचत असताना एक गोड वाक्य खूप मिळाले. अगदी गोड वाक्य आहे. तुम्ही देवाला माना अथवा नका मानो, त्यानं तुम्हाला मानलं याच्यामध्ये कधीतरी धन्यता माना. आणि त्यांचं आहे म्हणून त्यांचं नाव घेतले. दुसऱ्याचा माल आपल्या नावावर नाही खपवायचा कधी. ज्याचं आहे त्यालाच द्यावं. तुम्ही
देवाला माना अथवा नका मानो, त्यानं तुम्हाला मानलं याच्यामध्ये धन्यता माना. ज्या दिवशी तो तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी असेल. कळते ना भाषा? हा एकदा निघून गेला. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत याची किंमत शून्य आहे. हा आहे म्हणून तुम्हाला आणि मला बाजारामध्ये विचारलं जात आहे. ज्या दिवशी याला काढून घेतील त्या दिवशी याला घरचेच म्हणतील याला घेऊन जा. काढा काढा बाहेरी, माझं नाही प्रमाण, संतांच्या प्रमाणाशी बोलणार नाही. काढा काढा बाहेरी नाथ महाराज म्हणतात. याचा भूमी झाला बहार, स्वजन स्वगोत्र सारे करती विचार. कोण म्हणतं? घरचेच म्हणतात की काढा काढा बाहेरी, याला बाहेर काढा. कशा करता? आता याचा आम्हाला आता भार झालेला आहे. का सांगू? इथं होतं तोपर्यंत किंमत होती, यातलं निघून गेलं की याला किंमत उरत नाही. आणि आता तर भरोसाच नाही आहे. पुढे जाऊन सांगू, प्रत्येकाने आपली बॅग भरून ठेवा. कधी निरोप येईल आणि कधी जावं लागेल सांगता येणार नाही तुम्हाला. काळ लहान वयी पाहत नाही, काळ तारुण्य पाहत नाही आणि काळ वृद्धावस्था पाहत नाही. नाथ महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, येऊन या काळ बैसला असे उसा. उसा म्हणजे आपल्या गावातली नाही, ज्याला मराठीत पिलो म्हटलं जातं तरी माना हलवतायत. उशाजवळ काळ येऊन बसलाय, झाकी तसे डोळे कैसे. आता डोळे बंद करून उपयोग नाही, तो उशाजवळ येऊन बसलाय. कधी आपल्यावरती आघात करेल, जावं लागणार आहे मायबाप. याच्यामध्ये आहे तोपर्यंत किंमत आहे, हे निघून गेलं की याला किंमत उरत नाही. सोपं करून विचारतो, तहान लागल्याच्या नंतर पाणी शोधायला जावं का तहान लागण्याच्या आतमध्ये पाणी शोधून ठेवावं? बोला 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 बोला, लवकर बोला. महिला मंडळ, सगळ्या लाडक्या बहिणी बोला ना एकदा जोरात बोला. तहान लागायच्या आतमध्ये पाणी शोधून ठेवावं की ताण लागल्याच्या नंतर पाणी शोधायला जावं? बोला ना. मी काय 2-4 एकर मागितले का तुमच्याकडं? नाही ना. मग बोला ना थोडंसं स्पष्ट. तहान लागायच्या आत पाणी शोधावं का लागल्याच्या नंतर शोधायला जावं? अगोदर ना. एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, चोर घरामध्ये यायच्या अगोदर काठी शोधून ठेवावे की चोरानं सगळं लुटून नेल्यानंतर काठी शोधायला जावं? बोला. अगोदर का नंतर? अगोदर ना. चला तिसरा प्रश्न, लाडक्या बहिणीचे पैसे बँकेत यायच्या अगोदर जावं का आल्याच्या नंतर जावं? बोला 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 पटापट. किती झाले? बोला ना. 3. परत बोलू ते पण. लाडक्या बहिणीचे पैसे बँकेत यायच्या अगोदर जावं का आल्याच्या नंतर जावं? आल्याच्या नंतर. सोपा प्रश्न. किती झाले? 3 का 4 का 5 झाले? 3 झाले ना. बर ऐका, चौथा विचारतो तुम्हाला. परमार्थ हा आपण गेल्यानंतर होतो का परमार्थ आपण जिवंत असताना होतो? बोला महिला मंडळ. मागे ऐकायला येतोय ना सगळ्यांना? जेवढ्या बसल्यात लाडक्या बहिणी ऐकायला येते ना? ऐका. परमार्थ जिवंत असताना होतो का परमार्थ सोपं सांगतो मेल्यानंतर होतो? सांगा आता. जिवंत असताना. 4 प्रश्न झाले ना. 5व्या प्रश्नाचं उत्तर द्या बघू. खूप तुम्हाला बक्षीस मिळेल. इथं इकडं सूरज महाराज आहेत, या बाजूला प्रथमेश महाराज आहेत, या बाजूला आमचे विशाल दादा आहेत. जे लागेल ते बक्षीस त्यांच्याकडनं मिळून जाईल. कोणाशी संपर्क साधायचा आहे? तिघांशी. ऐका, 5वा प्रश्न तुमच्या वाट्याला. अगदी गोड प्रश्नांची उत्तरं तुमच्या माध्यमातून मिळाली. 4ही प्रश्न तुम्ही गोड दिले. शेवटचा प्रश्न विचारतो. आपण मेल्यानंतर किंवा आपण गेल्यानंतर लोकांनी तुळशीचा हार गळ्यात टाकावं हे चांगलं का जिवंत असताना तुळशीची माळ गळ्यात टाकावी हे चांगलं? बुवा टाळ्या इकडूनच वाजल्या, इकडे इच्छा पण नाही वाटतं मला धीर देण्याकरता तरी मान हलवा बुवा. परत विचारू. आपण गेल्यानंतर लोकांनी तुळशीचा हार गळ्यात टाकावं हे चांगलं? कळतंय ना? का गेल्यानंतर टाकावं? कधीचा विषय घ्यायचा? अगोदर का नंतर? अगोदर. अगोदर ना. मग का घालत नाही तुम्ही? सगळं कळतंय ना आम्हाला, पण वळत नाही. संत परंपरा अशी म्हणते किंवा शास्त्र असं म्हणतंय, त्या भगवंताच्या द्वाराजवळ जायचं असेल तर आम्हाला निमित्त सांगितलंय संत हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय,
जेणे साधते साधने हरी प्राप्तीची उपाय धरा संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय अगदी गोड प्रमाण आहे महाराज. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरीला प्राप्त करायचं असेल तर संतांच्या सद्गुरूंच्या जवळ जावं लागेल आणि सद्गुरूंच्या जवळ गेल्यानंतर देवापर्यंत नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून प्राप्त होतं. पण थोडं पुढे जाऊन सांगतो, संत आम्हाला काय सांगतात तर तुझं हित कशात हे संत सांगण्याचा प्रयत्न करतात. उठा उठा साधू संत साधा पुलाले हित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. नरदेह गेल्यानंतर साधना होत नाही. नरदेह जेव्हा जिवंत असतो, आत्मा जोपर्यंत आहे, अंश जोपर्यंत आहे, हा परमात्माचं चैतन्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच या भगवंतानं आम्हाला इथं ठेवलेलं आहे. ज्या दिवशी आम्हाला इथून घेऊन जाईल त्या दिवशी या देहाची किंमत उरत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. संत म्हणतात श्रीहरीच्या ध्यानामध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करा. पण आलेली काजळी काढायची असेल तर देवाच्या जवळ जाण्याकरता संतांचं महात्म्य जाणून घ्यावं लागेल. एक वर्ग भरलाय आपल्या गावामध्ये, मराठी शाळा आहे. मराठी शाळेमध्ये वर्ग भरलाय. गुरुजी किंवा प्राचार्य किंवा आचार्य त्या ठिकाणी मुलांना अध्ययन करतायत. अध्ययनाचं काम चालू आहे आणि अध्ययनाचं काम चालू असताना गुरुजी रोज मुलांना पाठानं सांगायचे की अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी, मी एक वासुदेव तत्वता किंवा सर्वम खलविदम ब्रह्म. रोज मुलांना सांगतायत की मी देव आहे, ओळखण्याचा प्रयत्न कर. मी देव आहे, ओळखण्याचा प्रयत्न कर. रोज मुलांना पाठामध्ये चालू आहे मी वासुदेव तत्वता, मीच एक आहे, मीच एक आहे. या सगळ्या गोष्टी रोज गुरुजी किंवा प्राचार्य किंवा आचार्य, अध्यापक, प्राध्यापक मुलांना रोज शिकवताय. त्यातला एक मुलगा आपल्या खिरणे गावातला रोज ऐकून ऐकून बिचारायला कंटाळा आला आणि एक दिवस उठला तो आणि गुरुजींना विचारलं, गुरुजी रोज तुम्ही आम्हाला सांगता की मी वासुदेव, मी देव आहे, मी सर्वम खलविदम ब्रह्म, मी वासुदेव तत्वता, रोज सांगताय, पण याची अनुभूती आम्हाला अजूनपर्यंत का नाही आली? ऐका माईबा, अनुभूती का नाही आली? त्या गुरुजी म्हटले अनुभूती यायला खूप वेळ आहे. जे मी काम सांगतो तेवढं काम कर, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघू. काय काम? काही नाही. आपण शाळेच्या खालच्या मजल्यावर आहोत, वरच्या मजल्यावर जा. वरच्या मजल्यामध्ये उजव्या बाजूला एक रूम आहे. त्या खोलीमध्ये एक कपाट आहे. कपाटाला उघड. कपाट उघडल्यानंतर बरोबर उजव्या बाजूला एक डबी आहे लोखंडाची. तेवढी लोखंडाची डबी घेऊन ये बुवा. मुलगा हुशार. वरती गेला, उजवी खोली पाहिली, खोलीतलं उजव्या बाजूचं कपाट पाहिलं. उजव्या बाजूचं कपाट उघडल्यानंतर त्या कपाटाच्या उजव्या बाजूला एक डबी होती. ती डबी त्यानं आणली आणि गुरुजींच्या समोर ठेवली आणि मग गुरुजींना म्हटलं, गुरुजी ही घ्या तुमची डबी. गुरुजी त्याला म्हणतात, एक काम कर, आता डबीला उघड आणि त्यातलं परीस मला काढून दे. काय म्हटले गुरुजी? डबीला उघड, डबी लोखंडाची, त्या डबीतला परीस मला काढून दे. गावातला खिरणे गावातला होता. त्यानं गुरुजींना सहज विचारलं, गुरुजी तुमच्या गोळ्या संपल्या का? गुरुजी म्हटले, काय झालं? डबी आहे लोखंडाची, त्यात परीस ठेवलं तर डबीचं काय होईल? बोला बोला, सोनं होईल. तुम्ही मला सांगताय की त्या डबीतला परीस काढून दे. जर डबीमध्ये परीस असता तर डबीचं काय झालं असतं? सोनं झालं असतं. आणि तुम्ही मला सांगता एवढं पण मला कळत नाही की काय? गुरुजी म्हटले, डबीचं झाकण तर उघड. त्यानं डबीचं झाकण उघडलं. एका कागदाच्या कपड्यामध्ये तो परीस गुंडाळला होता आणि कागदामध्ये तो गुंडाळलेला परीस त्यानं काढला आणि गुरुजींच्या हातात दिला. त्याला त्याची चूक कळाली. नीट ऐका. कळालं त्याला, हुशार पोरगा होता खिरणे गावातला. त्याला कळालं आतापर्यंत परीस डबीत होता, पण त्या डबीला लोखंडाचा, त्या परीसाचा संबंध झाला नाही. तो कशामुळं?
कागदाचं पापुद्र जोपर्यंत त्या मध्यंतरी होतं तोपर्यंत दोघांचा स्पर्श होत नव्हता. तसं मी देव आहे हे अज्ञान माझ्याजवळ आहे. संत म्हणतात ते काढण्याकरता आम्ही तुमच्याजवळ आहोत. ज्यावेळेला हे निघून जाईल ना तेव्हा खऱ्या अर्थानं देवाजवळ तुम्हाला पोचता येईल. अजून सोपं सांगतो, ऐका. संत जनाबाईंचे अनेक प्रकरणं, संत वाङ्मय तुम्ही वाचलेत. नाथ महाराजांची प्रकरणं तुम्ही वाचलेली आहेत. काही काही कूट प्रकरणामध्ये नाथ महाराजांची, जनाबाईंची प्रकरणं, ज्ञानोबरायांची, नामदेवरायांची, गोरोबा काका, चोखोबराय, तुकोबराय, सगळ्यांची प्रकरणं आपण वाचलेली आहेत. जनाबाईंचं एक प्रकरण आहे, खंडेराया तुझ करीते नवसो मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया. सासरा मेलिया होईल आनंद मरू दे ननंद खंडेराया. ननंद मरता होईन मोकळी गळा घालीन झोळी भंडाराची. जणी म्हणे खंड्या अवघेची मरू दे एकटी राहू दे पायापाशी. कळते ना भाषा? माझं प्रमाण नाहीये, जनाबाईंच्या व्याकरणामध्ये, जनाबाईंच्या संतोक्तीमध्ये आलेलं प्रमाण आहे. खंडेरायाच्या जवळ माझा देव मी पाहिला आणि जनाबाई म्हणतात त्या देवाच्या जवळ गेलो. एका गृहिणीचं रूप आहे आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर त्या देवाजवळ ज्या ज्या गोष्टी मी प्राप्त करायची इच्छा व्यक्त केली त्या मांडल्या आणि मांडत असताना त्याच्याबरोबर माझं मत व्यक्त केलं. काय मत व्यक्त केलं? देवा तुला नवस करते. कसला नवस? तर जे नवस आहे तुझ्या चरणावरती वाहते त्याच्या बदल्यामध्ये तू मला काहीतरी द्यायचंय. काय द्यायचं? तर खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. काही काही जणींना आनंद झाला असेल, बाबा महाराज बोलतायत तर तसं होऊ दे रे माझ्या सोन्या. नाही नाही नाही, ऐका, प्रमाण एवढं गोड आहे. सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया. हे सगळं प्रकरण तुम्ही पाहून घ्या. तसंच प्रकरण एक नाथ महाराजांचं आहे. एका गृहिणीचं सुनबाईचं रूप घेऊन नाथ महाराजांनी त्या भारुडाला एक वेगळं वळण दिलंय. त्याला नाव दिलेलं आहे रोडगा. सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. मला सत्वर पाव, त्याच्या बदल्यात मी तुला काय देईन? तर रोडगा वाहीन. रोडगा म्हणजे 5 पदार्थाचा मिळून बनवला जातो, त्याला रोडगा म्हटलंय. आपल्याकडे नाही, पण तुळजाभवानीच्या, तुळजापुराला वगैरे गेलात तर तिकडं प्रत्येक वाराला तुळजाभवानीच्या चरणावरती गावकरी तो रोडगा वाहतात. तो पदार्थ आहे. आपल्याकडे जसं नैवेद्याला मोदकाचे लाडू असतील, पुरणपोळी असेल, तसं तिकडे तो रोडगा वाहिला जातो. ऐका, एक सुनबाई भवानी मातेच्या जवळ जाते आणि भवानी मातेला प्रार्थना करते, आई तुझ्या चरणाजवळ आली, साष्टांग पणिपात करते, तुला रोडगा वाहीन, त्याच्या बदल्यात मला सत्वर पाव आणि जे तुझ्याकडं इच्छा व्यक्त केली तेवढ्या पूर्णत्वाला नाही. काय इच्छा व्यक्त केली आहे? सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. काही काही जणी हसतायत बुवा. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. पुढचं प्रमाण, सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करग तिला. नंदेचं कार्ट किरकिर करते खरूज होऊ दे त्याला. दादला मारूनी आहुती देईन मोकळी करग मला. आणि एका जनार्दने सगळेच जाऊ दे एकटी राहू दे मला. चला पुढं, एक एक घेतो आणि पुढं पुढं चलतो, वेळ संपत आली आहे. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. अहंकार नावाचा सासरा जो यातनं निघून गेलाय त्याला तिकडच थांबव, परत येऊ देऊ नको. 1 नंबर 2, सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला. कोण सासू? कल्पना नावाची सासू. खूप त्रास देते मला. दुःखार माणसं एकट्याच्या घरात राहत होती. मी बोलतो तुम्ही मोजत चाला. 80,000 पत्नी होत्या. कोणाच्या? माझ्याकडे संशय नका पाहताय तुम्ही. 1,00,000 मुलं होती. कोणाची? रावणाची. दोघांची टोटल किती झाली? बोंबल जाऊ का घरी? 1,80,000. 1,25,000 नातू. किती झाले? 3,05,000 आणि 1,25,000 पणतू. 4,30,000चं एक गठ्ठा मतदान होतं प्रथमेश महाराज. कोणाच्या दारात पण जायची गरज नव्हती, एवढं घरच्या घरी होतं. मुद्दा असा आहे की 80,000 पत्नी असून सुद्धा दुसऱ्याच्या स्त्रीकडं पापात्मक नजरेनं पाहिलं. काम उत्पन्न झाला. लाडकी असणारी मंदोदरी नावाची पत्नी, मंदोदरीनं बऱ्याच वेळा समजावून सांगितलं कशाला जाता तिच्या वाट्याला.
ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या 80,000 घरात आहेत ना, तुझा आनंद माना. पण नाही ऐकला, अधोगतीला जावं लागलं. तरला कुठं सांगू का, ज्या वेळेला सीतामाईला तो आणायला गेला ना त्या पर्णकुटीमध्ये, तिथं मुखातनं एक शब्द निघाला. पूर्ण दृष्टांत नाही सांगत, पण एक शब्द त्याच्या मुखातनं निघाला. तिथं रावण तरला. भिक्षाम देही माय नावाचा शब्द, आणि त्या माय नावाच्या शब्दाला तो जागला. मायबा मंदोदरीनं बऱ्याच वेळा त्याला सांगितलं नका जाऊ तिच्या वाट्याला. मंदोदरी बोले रावणाप्रती, मज स्वप्न पडिले एके रात्री, नेनो वानर आले किती शिळा सागरी बांधली गा. कशाला जाता तिच्या वाट्याला, त्यांच्या सोबत आहे त्या प्रभू रामचंद्र. काय करावं म्हणजे त्याला परत लावता येईल. बाकीच्यांनी सगळं सांगितलं, सीतामाईला नेऊन द्या, सीतामाईला सोडून द्या, सगळं विघ्न टळून जाईल. पण ऐकणारा नव्हता. पुढचा पर्याय सांगा. तर एका कोपऱ्यातल्या बसलेल्या त्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं, भावकी एकत्र करा. 3 जण होते. एक रावण, विभीषण, बोला कुंभकर्ण. 3 असे होते का बलाढ्य होते. फक्त 3 एकजूट नव्हती. आणि भावकी ज्या वेळेला एकत्र असते ना, कोणाची हिंमत लागत नाही वाईट नजरेनं पाहायची. ही ताकद असते एकजूटची. ऐका, रावणाला माहिती होतं की भावकी एकत्र केल्यानंतर थोडंसं वजन वाढतंय, याचा अर्थ मी थोडासा पुढे वाटचाल करू शकतो. पण आतापर्यंत 3 संवाद साधला नाही. बरं, त्या मधल्या काळामध्ये एकानं पार्टी बदलली. नाही कळलं, फुटला तो. त्याला श्रीमंत व्हायचं होतं, नाही कळत. पक्ष कधी बदलला जातो. एका ठिकाणी राहून माहिती आहे त्याला इथं माझं काय होणार नाही, तर काहीतरी बदल. वाक्य मात्र तेवढंच आहे महाराज, जनतेच्या हिताकरता घेतलेला बोला निर्णय. वाक्य तेवढंच आहे. सोपं करून सांगू का, कोणावरती टीका करणं आपला अधिकार नाही. गरिबांकरता लढणारा नेता त्या गरिबांच्या मधून कधी श्रीमंत होऊन जातो त्या गरिबांना सुद्धा कळत नाही. कळते ना भाषा माझी. एक तर आता फुटलाय, म्हणजे कोण गेला, विभीषण गेला. उरले 2. मग आता त्याच्या जवळ जायचे म्हणजे मला नम्र व्हायला लागेल. असं कोण म्हटला, रावण. कोणाजवळ जायचे, कुंभकर्णाजवळ. बरं, त्याचं काम असं सांगितले रामायणातल्या 2 पानामध्ये, 6 महिने झोपणं आणि 6 महिने जेवणं. त्याला उठवायचं म्हटल्यानंतर नगारे वाजवायला लागायचे. सगळी सेना निघाली, दालनामध्ये पोचली त्याला उठवायचं आहे. पण सगळ्यांना भीती अशी होती की जो कुंभकर्णाला उठवायला जाईल, कुंभकर्ण पहिले त्याला मारायचा. जाईल कोण. सगळ्यांनी माघार घेतली. मग रावणाला सांगितलं, मोठे भाऊ आहात ना, तुम्ही पुढे जा आणि तुम्ही त्याला उठवा. गेला रावण पुढं, उठवलं त्याला नगारे वाजवून. आणि प्रथम दर्शनी रावण तिथं थांबला, जेणेकरून उठल्यानंतर पहिले मला पाहिल. सगळी लोक तिथं बाजूला होती. रावणानं उठवलं, रावण तिथून निघून गेला. बाकी लोक जवळ गेली आणि जवळ गेल्यानंतर सांगितलं समजावून, तुमची गरज लागली तुमच्या भावाला. काय गरज लागली, काही नाही. सीतामाईला त्यानं पळून आणलंय, अशोक वाटिकेत ठेवलंय. विभीषणाची म्हणजे तुमची पत्नी त्रिजटा नावाची मुलगी तिच्या जवळ आहे, रक्षण करते, ती तिचं आहे. पण प्रभू रामचंद्र आक्रमण करण्याकरता तुमच्या भावावरती आघात करण्याकरता निघाले. शरयू नावाची नदी पूर्ण पलीकडे आलेत. आता थोड्या वेळात पोचतील. यांना भीती वाटले म्हणून तुमचं सहकार्य पाहिजे. ऐका, सत्सत विवेक बुद्धी जागृत झाली. काम सांगतोय तुम्हाला, काम. इथं आपण आलेलो आहोत, बाजूला जाणार नाही. सत्सत विवेक बुद्धी त्या कुंभकर्णाची जागृत झाली. कुंभकर्णानं सत्सत विवेक बुद्धीचा विचार मांडला त्या लोकांच्या समोर. 80,000 पत्नी असून सुद्धा दुसऱ्याच्या स्त्रीकडे पापात्मक नजरेनं पाहिलं, त्याच्या कर्माची फळं त्याला भोगू द्या, तुम्हीही जाऊ नका आणि मलाही उठू नका. या सत्सत विवेक बुद्धीचा विचार त्यानं मांडला. कामाला थांबवलं महाराज. पराभव स्वीकारावा लागला. नंदीचं कार्ट किरकिर करत आहे, त्याला खरूज होऊ दे, म्हणजे त्याला कुठलं तरी व्याधी होऊ दे, पण त्याचा स्पर्श मला नको आहे. दादला मारुनी आहुती देईन, मोकळी कर ग मला. कोण दादला? अज्ञान रूपी दादला मारेन, ज्ञानाची आहुती देईन, पण यातना मला मोकळं कर. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगताची आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा.
जोपर्यंत गिळलं जात नाही तोपर्यंत विकार निघाले जात नाही. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहे चित्ती. कधी ज्या वेळेला विकार बाहेर निघतात, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. हे सगळे कोण? सासरा नाही, सासू नाही, जाऊ नाही, ननंद नाही, दादला नाही. हे व्यवहारातली नाती नाही. काम क्रोधादी विकार ज्या वेळेला जातील तेव्हा संत आम्हाला मार्ग दाखवतील त्या भगवंताच्या जवळचा. तो मार्ग कसा असणार आहे? तो मार्ग सत्य आहे, तो मार्ग साच आहे, तो मार्ग खरा आहे. आणि तो कोबराय म्हणतात तो बराई आहे अभंगाचं पहिलं. सत्य साच खरे, 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 साच खरे, सत्य 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 सत्य साच खरे
नाम विठोबाचे बरे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते नाम कसं आहे एखाद्या साधकानं विचारावं आणि मग तुकोबराने सांगावं ते नाम सत्य आहे, ते नाम साच आहे, ते नाम खरं आहे. तीनही विशेषणांचा अर्थ काढायला गेला तर सारखाच आहे. ते सत्यही आहे, ते साचही आहे आणि ते खरंही आहे. पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात ते बरंही आहे. चारही विशेषणं वापरलीत, मग चारही विशेषणं वापरण्यामागचं कारण काय? चौघांचा अर्थ जर सारखा निघतोय. एक ज्ञानोबरांचा अभंग आहे, पाचा दामाचा घोंगडाने सेन उरली मोठते मे जेविन गे बाई कामारे 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 होन. ध्रुवपदामध्ये कामारे नावाचा शब्द तीनदा आलाय. पहिली कामारी कोण, दुसरी कामारी कोण आणि तिसरी कामारी कोण? नाथ महाराज म्हणतात देवाची सेवा करत असताना तीन माध्यमातून ते स्वीकारेल. पहिली कामारी पत्नीत्वाची, दुसरी कामारी दासी आणि तिसरी कामारी नष्कर्म स्थितीला पोहोचलेली स्त्री म्हणजे देवाची सेवा करेल. रूपावलीचा ज्ञानोबऱ्यांचा अभंग आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा किंवा बरवे बरवे पंढरपूर. शब्द प्रयोग एकच आहे, अर्थही एकच आहे, मग द्विरुक्ती करायची गरज का लागली? त्याचं कारण आहे का? संत म्हणतात की ज्या ज्या वेळेला आपण एकदा सांगतो त्यावेळेला कदाचित ते ऐकून न ऐकल्यासारखं होतं, म्हणून त्याची दुर्युक्ती करावी लागते. आजच्या अभंगाचं पहिलं प्रमाण सत्य आहे, साच आहे आणि खरंही आहे आणि तेच नाम बरं आहे. आणि बरं असलेलं नाव जर तुम्ही घेतलं तर खऱ्या अर्थानं भगवंताच्या जवळ तुम्हाला पोहोचता येईल. असं ते चार विशेषण युक्त असणारं नाम, त्या साधन, त्या साधनाच्या बळावरती ईश्वराला प्राप्त करायचं आहे आणि प्राप्त करण्याकरता संतांच्या जोडीनं त्या देवापर्यंत पोहोचायचंय. असं साधं सोपं आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराने विशेषण वापरत असताना साधा सोपा पडलेला प्रश्न आहे, जर अर्थ एकच आहे तर चार चार विशेषणं द्यायची गरज काय लागली होती? नामाची महती किंवा नामाचं महत्त्व पटवून देत सांगत असताना तुकोबरांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. तुकोबरांचे काही काही अभंग असे आहेत की ते विरोधाभास आपल्यामध्ये निर्माण करतात. जवये सकळ सिद्ध आहे, हात चालावया तव तू आपले स्वहित, तीर्थयात्रे जाये चुकू नको. एक अभंग इथं सापडतोय. तुकोबरांचं असं म्हणणं आहे की हातपाय जोपर्यंत चांगले आहेत, विरोधाभास अलंकार सांगते तुम्हाला व्याकरणातला. तुकोबराय म्हणतात जोपर्यंत हातपाय व्यवस्थित आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. हातपाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थाला जायचं तिकडे जा. पण त्याच तुकोबरांचा दुसरा एक अभंग आहे, न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. कळते ना विरोधाभास? एका बाजूला सांगतायत जावा, एका बाजूला सांगतायत नका जाऊ. चला अजून एखादं उदाहरण घेऊ. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, करा कृपाळू तातडी उतावळी. एकदा सांगतात की पंढरपुराला जा, तुमची तो वाट पाहतोय. कोण? दिनाचा सोयरा, तिकडं वाट पाहतोय तुमची. एका बाजूला सांगताय जा. आणि त्याच तुकोबरांचा दुसरा अभंग आहे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. किती गोड सांगितलंय. तेथे जाऊ नका कोणी, गेले ते नाही आले परतुनी. एका बाजूला म्हणतायत जा, एका बाजूला म्हणतायत नका जाऊ. विरोधाभास अलंकार. बरं, हे दोन अभंगातले वेगवेगळी प्रमाणं आपल्या समोर मांडली. एक तुकोबरांचा अभंग असा आहे की त्याच्या पहिल्या कडव्यात सांगतायत की शरीर रोगाचे भांडार, आणि एका बाजूला सांगतायत शरीर उत्तम चांगले. विरोधाभास अलंकार ज्या वेळेला सापडतो त्यामध्ये काहीतरी गुह्य लपलेलं असतं. तसं आजच्या अभंगाचं पहिलं प्रमाण असं आहे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. बरं असलेलं नाव तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. पण ज्या वेळेला बरं असलेलं नाव आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कुठंतरी देवापासून आम्ही दुरावतो का? तर स्वभावाचा गुणधर्म तुकोबराय म्हणतात, स्वभाव तुम्हाला दुसरीकडे नेतो पण त्या स्वभावाला परत आणण्याचा प्रयत्न करा. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेचं मय्यर पितर मनोरबुद्धी यर मामे वैश्यस्य संशयम. संशय नाही की मन आणि बुद्धी एकाग्र केलं की स्वभाव बदलला जाईल आणि निसंशय तुम्ही परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त व्हाल. बरोबर एवढं गोड म्हणतात की जर ते मन आणि बुद्धी एकाग्र करून ईश्वराच्या जवळ गेलात तर तो ईश्वर तुम्हाला प्राप्त होईल. कुठं राहतो तो ईश्वर? तर त्याची प्रमाणं खूप गोड दिलेले आहेत महाराज. जो पंढरपुराला वास्तव्य करतो,
जो पंढरपुराला तिथं राहतो त्या ईश्वराला भेटण्याकरता कधीतरी जा, पण त्याच्या अगोदर संतांच्या माध्यमातून नामाची महती प्राप्त करून घ्या आणि त्या ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. जंबू या दीपा माझे एक पंढरपूर गाव, ओ जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबू या दीपा माझे एक पंढरपूर गाव, जम्मू या दीपा टाळी हो. एक पंढरपूर जन्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया खाया काही भोजन मागाया, चला जाऊ तया चला जाऊ तया खाया काही भोजन मागाया, जाऊ तया खाया काही भोजन मागाया. हे विठोबाला धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचे धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लावो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लावो, जम्मू या द्वीपा माझे एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. आपल्या गावातला विठू पाटील नाही हो, जो पंढरपुराला राहतो ना, तेव्हा द्वीपा माझी राहतो ना, तो जगाचा मालक, त्याचं नाव घ्यायचं आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, बरं असणारं नाव त्या भगवंताचं घ्यायचे. मग संत असे म्हणतात ते बरं असणारं नाव, सत्य असणारं नाव, साच असणारं नाव, खरं असणारं नाव घेतलं तर काय होईल. तुकोबराय म्हणतात ज्या बंधनामध्ये तुम्ही बांधलात ना, त्या बंधनातून तुमची मुक्तता होईल. अभंगाचं दुसरं चरण. येणे तुटते बंधने बंधने, येणे तुटते बंधने बंधने, येणे तुटते बंधने बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने बंधने, येणे तुटते बंधने. एकदा जोरात टाळ्या होऊ द्या यांच्याकरता. गायन वादन टाळकरी ऐका. येणे तुटती बंधने उभय लोके किरती जेणे. कुठलं बंधन आहे? संसार नावाच्या बंधनातून तुमची मुक्तता होणार आहे. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हे जे दुःख आहे ना, हे तुमच्यापासून परावृत्त होईल.
फक्त स्वभावात बदल केला की तुम्हाला ते दुःख परस्पर्श करणार नाही. चला सोपं करून सांगतो तुम्हाला. आपल्या गावामध्ये साधारणतः 70 ते 75 वयाची एक आजीबाई आहे. कुठं आहे? खिरणे गावात. कुठली आजी आहे? खिरणे गावाची. लक्षात ठेवा. आजीबाईचा स्वभाव असा होता की न बदलणारा होता. वयाची 75 वर्ष झाली पण स्वभावात तिनं बदल केला नाही. सहज कोणी बोलायला गेलं तरी तिच्याशी ती भांडायची. म्हातारी कुठली होती? बोला बोला. खिरणे गावाची. काय झालंय बाबा, थोडी थोडी फोडणी द्यावी लागते. त्यात लोक म्हणतात कीर्तन पडला बुवा. आता हा कसा पडतो मलाही माहिती नाही पण लोक म्हणतात बुवा कीर्तन ही थोडी फोडणी द्यावी लागते. चला पुढं. सहज कोणी बोलायला जरी गेलं तरी म्हातारी त्याच्याशी वाद घालायची, भांडण करायची, दोघांचं जुंपायचं म्हणून तिच्या वाट्याला कोणी जात नव्हतं. कुठली होती म्हातारी? खिरण्याची. कोणी तिला लग्नाला नेही नाही, कोणी तिला साखरपुड्याला नेही नाही, कोणी कुठलं आमंत्रण दे नाही, कोणी पाचवीला बोलवे नाही, कोणी हळदीला नेही नाही. ती म्हातारी बुवा घरीच असायची, घराच्या बाहेर कधी पडत नव्हती. कोणाचं निमंत्रण येत नव्हतं तर जाऊ कशाला मी. पण गावातल्या एका तरुणानं त्याचं लग्न जमलं. त्यानं विचार केला म्हातारी कुठं जात नाही बुवा, आपण नेलं आपल्या लग्नाला तर काय बिघडत. म्हणून त्यानं लग्न जमलं आणि 3-4 दिवस अगोदर म्हातारीला निमंत्रण दिलं. अजय, लग्नाच्या दिवशी सकाळी आपल्याला लांबच्या प्रवासाला जायचं आहे, लग्न सोहळ्याकडे तिकडे पोचायचंय, 3-4 तासाचा प्रवास आहे, माझ्या लग्नाकरता मी तुला माझ्याकडे सोबत घेऊन जाईल. म्हातारी कुठली होती? खिरण्याची बुवा. मी घेऊन जाईन तुला. आजी खुश झाली बुवा. अगदी नवीन घडी तिनं पैठणची आणली होती. ती घडी तिच्या त्या हाडपा म्हणतात. काय शब्द आहे? हाडपा हा जुना शब्द आहे भाऊ, बरोबर ना? हडपा शब्द आहे ना तो. आता त्याला काय वॉर्ड्रोब आलंय, ते कब्बड आलंय, हे सगळे शब्द आले. जुन्या काळामध्ये हडपा असायचा. ज्यांच्या डोक्यावर पदर त्यांना कळल तो शब्द. हाडप्यात ना तिनं राहू दे, आता राहू दे. हाडप्यात ना तिनं ती नवीन पैठणीची तिची जी असणारी 9 वारी साडी काढली बुवा. आणि म्हातारीला 7ची वेळ दिली होती. म्हातारी 6 वाजता तयार राहिली. कधी माझा लेक येतोय, कधी मला सांगतोय, कधी त्याच्या गाडीत बसून नेतोय. बरं, नवरदेवानं असं सांगितलं होतं की बाकी कोणाच्या गाडीत जायचं नाही, तू माझ्या नवरदेवाच्या गाडीत बसायचं आणि माझ्यासोबत तू चालायचं. म्हातारी आनंदी झाली ना बुवा. 75 वर्षापर्यंत हा आनंद मिळत नव्हता, लोक कधी बोलवत नव्हती, पण आज मला त्या नवरदेवाच्या गाडीत बसायला मिळणार आहे. आनंदी बुवा. डोक्यावरचा पदर सारखा केला, कपाळाचं कुंकू सारखं केलं, हातात हिरव्या बांगड्या घातल्या, तयार राहिली दरवाजाजवळ. नवरदेवाची गाडी आली. नवरदेवानं दरवाजा उघडला आणि म्हातारी त्या गाडीत बसली बुवा. एशीची गार हवा लागली ना म्हातारी शांत झाली बुवा. कुठली होती? बोला बोला. खिरण्याची होती. एवढी शांत झाली बुवा. बरं वाटलं तिला. काय माझं भाग्य आणि काय या मुलाचं प्रेम माझ्यावरती. एवढी वर्ष मला नाही कोणी विचारलं, पण आज मला गाडीत बसून घेऊन जात आहे. मुलालाही आनंद मिळाला. काहीतरी पुण्याचं काम करतोय बुवा. म्हातारीला घेऊन चाललोय. असू दे, शेवटच्या घटकेला तिला सुख मिळेल. लग्न मंडपात सगळेजण पोहोचले. पण त्या नवरदेवाला अर्थात त्या गावातल्या मुलाला म्हातारीचा स्वभाव माहिती होता. हिला जर मंडपामध्ये कुठं फिरू दिलं तर ही तिथल्या तिथं कळत. कुठली होती ती? हा, माझ्या लक्षात नाही म्हणून तुम्हाला विचारतोय. हिला बाहेर फिरू द्यायचं नाही बुवा. मग तिला काय काम द्यावं. लोकांच्या दारात आपण पोहोचलोय. हिनं जर इथं वाद घातला तर कुठल्या गावचं नाव खराब होईल? खिरण्याचं बुवा. मग आता काय करावं तर म्हातारीला काम दिला सूरज महाराज. आहेर जिथं मांडतात ना, आहेर, तिथं म्हातारीला बसवावं. 2 फायदे. एक तर हिचं भांडण कोणाशी होणार नाही आणि आहेरातला एकही आहेर बाजूला जाणार नाही. 2 फायदे हिच्याकडनं होणार. आहेराच्या इथं चांगली खुर्ची ठेवली ना, म्हातारीला तिथं बसवली, पंखा तिच्या बाजूला लावला, म्हातारी गारेगार झाली बुवा. पण जी खिरणे गावातली लहान लहान पोरं तिच्यासोबत गेली होती ना त्या लग्नाला, त्यांना हिचा स्वभाव माहिती होता. हिला पेटवायची कशी त्या पोरांना माहिती होतं. त्यातले 3-4 जण आले आणि ते 3-4 जण म्हातारीच्या जवळ गेले आणि म्हातारीशी गप्पा मारत राहिले. त्यातला एक जण निघाला, त्यानं बारीकसा आहेर पळवला आणि तो म्हातारीनं मात्र तेवढं बघितलं. मग तिनं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4ही दिशा काढल्या. ऊर्ध्व आणि मध्य हे 2ही काढलं. आणि हे सगळं काढत असताना जवळजवळ सगळा मंडप तिनं गोळा केला. कुठली होती ती? हा, तेवढं बुवा सांगा तुम्ही. आणि मग मात्र सगळी लोक गोळा झाली बुवा. सगळी लोक गोळा झाली. म्हातारीला समजावण्याचा प्रयत्न करतायत पण म्हातारी काय ऐकत नाही. कुठली होती? ऐकत नाही बुवा. काय करावं? स्टेजवरती नवरदेव होता, त्याच्यापर्यंत बातमी पोहोचली आणि गर्दी आहेराच्या जवळ झाली. याचा अर्थ म्हातारीनं गोंधळ केलाय. त्याला ते तिकडं कळालं.
एक तर जवळजवळ 15 ते 20 पोरी पाहून एक लग्न जमलं आणि त्या म्हातारीने तिथं गोंधळ घातला. आहे भेटली ती पण आता निघून जाते की काय. त्या नवरदेवानं तिला विनंती केली, बाई थोडं एक 5-10 मिनिटाचा वेळ दे, म्हातारीला भेटतो आणि लगेच इकडे येतो. त्यानं तिथनं परवानगी घेतली आणि नवरदेव तिथून आला, म्हातारीच्या जवळ आला. आजे काय झालं? आजीनं सगळी हकीकत सांगितली. व्हा या पोरांनी यातला एक आहेर पळवलाय, माझ्यावर नाव यायला नको म्हणून मी त्या पोरांकडनं तो आहेर मागते. पोरं का ऐकायला तयार नाही. आजे जाऊ दे ना, एखादा आहेर गेला तर काय फरक पडतोय, आपण दुसरं काहीतरी घेऊ. वाद घालू नकोस, कळते ना भाषा, वाद घालू नको. पण स्वभाव बदलत नाही बुवा. सहज बोलता बोलता तो नवरदेव बोलला, आजे शांत बसते, एका कोपऱ्यामध्ये आनंद घे, शांत बसून त्या कोपऱ्यामध्ये सगळ्या लोकांना सांभाळ, पण वाद घालू नको. वाद घालता घालता ज्यानं नेली होती ते आहेर, तो पोरगा परत तिच्या जवळ आला आणि म्हातारीचा संताप वाढला बुवा. मग मात्र ती पिसाळली आणि नवरदेवाला आला राग आणि नवरदेव बोलता बोलता बोलून गेला, म्हातारे अजून कशी चचत नाही तू. चचत या शब्दाचा अर्थ अजून कशी मरत नाही तू. गावात होती मी तुला चांगलं म्हणून माझ्या गाडीत बसवलं आणि इथपर्यंत तुला घेऊन आलो, तरी तुझ्या स्वभावात बदल होत नाही. बोलता बोलता बोलून गेला तू, अजून कशी तू चचत नाही. म्हातारीने विचारलं, चचत या शब्दाचा अर्थ काय रे लेका? आता त्याला कळालं, जर हिला चचत शब्दाचा अर्थ मरत कशी ना हा जर सांगितला, मी इथं जावय म्हणून आलोय आणि आहे तशी माझा कार्यक्रम इथं होईल. मग त्यानं शब्दाचा अर्थ बदलवला. म्हातारे चचत या शब्दाचा अर्थ अजून कशी जेवली नाही तू. मग म्हातारीनं सुरुवात केली, पहिली नवरीची आई चचल, मग नवरीचा बाप चचल, मग नवऱ्याची आई चचल, नवऱ्याचा बाप चचल, नवरी चचल, नवरा चचल आणि मग मी चचल. कळतंय ना? ऐका, हे थोडंसं टॉनिक गरजेचं होतं असं मला वाटलं बुवा. पण ऐका मायबा, स्वभावामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत बंधन इथून जाणार नाही. तुकोबराय म्हणतात, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. या तीनही लोकांमध्ये त्याला जिंकता येतं, त्याची कीर्ती होते, कारण कर्माच्या बळावरती त्या देवाला त्याला प्राप्त करता येतं. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. देवाला भावानं जिंकता येतं. संत साहित्य म्हणतंय, समाज जिंकायचा असेल तर बोलणं जमलं पाहिजे, शत्रूला जिंकायचं असेल तर कपट नीती पाहिजे, स्त्रीला जिंकायचं असेल तर धनसंपत्ती असली पाहिजे आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला जिंकायचं असेल तर भाव असला पाहिजे. भावाशिवाय देव प्राप्त होत नाही. देव भावाचा भुकेला, त्या भावानं त्याला आपलंसं करता येतो. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. त्वरित त्याला मिळतं. करावी तातडी परमार्थाची, ते लगेच त्याला मिळतं. फक्त भाव त्याच्याजवळ असला पाहिजे. आणि मग तुकोबराय म्हणतात, बाकी काही नाही. त्या देवाला जर आपलंसं केलं तर काळावरती सुद्धा सत्ता प्रस्थापित करता येते. एवढं महात्म्य नामात आहे अभंगाचं 4. तुका म्हणे भोला, 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 तुका
तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने नैवेद्य आला म्हणजे बुवा तुझा आता किती बोलशील पुढं सरकलं ऐका भोळा असणारा भक्त सुद्धा श्रद्धेनं देवाच्या जवळ जातो तुकोबराय म्हणतात कळी काळावरती त्याला सत्ता प्रस्थापित करता येते अर्थात त्याला जिंकता येतं येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जिणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउटी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळे काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे यथामथी यथावकाश या अभंगाचा सारांश आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जसा असेल तसं बुद्धीच्या अनुषंगानं भगवंताच्या आणि गुरुकृपेच्या प्रसादानं आपल्यासमोर ठेवलेला आहे एखादा शब्द गेला असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करावी अशी याचना करतो संकल्पित वेळेनुसार नियोजित वेळेनुसार आपल्यासमोर हे चिंतन ठेवण्याचा प्रयत्न केला 2-5 मिनटं थोडेसे पुढे गेलो दिलगिरी व्यक्त करतो झालेली सेवा भगवंताच्या प्रभूच्या परमात्म्याच्या चरणावरती वाहतो दोनही गुण मृदुंगाचार्य आदरणीय आमचे विशालजी महाराज नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व या पंचक्रोशीचं आणि या परिसराचं वैभव रायगडाचं वैभव मनपूर्वक आभार व्यक्त करतो आदरणीय विशालदादांचे त्यांची साथ संगत आणि कीर्तना करता उपस्थित असणारे परमादरणीय परमश्रद्धे प्रथमेशजी महाराजांचे सुद्धा मनपूर्वक आभार ज्यांनी या ठिकाणी आपला मूल्य वेळ दिला त्यांच्या चरणाला स्पर्श करतो उपस्थित गायनाचार्यांमध्ये एक अतिशय गोड व्यक्तिमत्व अनेक वर्ष भगवंताची आणि भजनाची साधना करून एक आवाजाला वेगळी दिशा देणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे विष्णूबाबांचे चरणाला स्पर्श करतो त्यांचे मनपूर्वक आभार त्याच्यानंतर परमादरणीय परमश्रद्धे आदरणीय सागरजी महाराजांच्या चरणाला स्पर्श करतो आणि त्यानंतर परमादरणीय परमश्रद्धे शुभमजी महाराज त्यांचे चरणाला स्पर्श करतो उत्कृष्ट चोपदार मंडळी त्यांचे चरणाला स्पर्श करतो विणेकरी बाबा आपल्याही चरणाला स्पर्श करतो साऊंड सिस्टम अतिशय गोड पहिल्या दिवसाचं असं जाणवलंच नाही खरंच एकदा त्यांच्याकरता टाळ्या होऊ द्या खूप गोड साऊंड सिस्टम आपण लावली आपल्याही चरणाला स्पर्श करतो परिसरातील गुणीजन कीर्तनकार प्रवचनकार महंत शास्त्री भागवताचार्य रामायणाचार्य आदी करून संप्रदायाला जोपासणारी सगळी मंडळी या सगळ्या मंडळीच्या चरणाला स्पर्श करून ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केली त्या व्हिडिओ शूटिंग दादांचे सुद्धा मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतो काय होतं ज्यावेळेला रिअल लाईव्ह चालू असतं त्यावेळेला मुखावरती थोडीशी बंधनं द्यावी लागतात कारण बरीच लोक या गोष्टीला ऐकत असतात एखादा चुकीचा शब्द पडला तर त्याचा दोष लागला जातो त्याच्यामुळे जेवढं जमलं तेवढं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे बरीचशी महनी मंडळी या ठिकाणी आहे त्यामध्ये माझ्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आदरणीय आमचे संतोष बाबा पाटील नारायणगाव त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या माध्यमातून आजची कीर्तन सेवा आहे ते वैकुंठवासी हरिभक्त परायण लक्ष्मणजी बाबा रावजी पाटील यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायण श्री कोंडीराम बाबा लक्ष्मणजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी मला ही सेवा प्राप्त झाली आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला पुनश्च एकदा समस्त खेरणे परिवाराच्या किंवा खेरणे ग्रामस्थांच्या चरणाला स्पर्श करून आदरणीय आमचे भगवान बाबा या ठिकाणी आहेत त्यांच्या माणीला चरणाला स्पर्श करतो आणि आधी करून सकल संतांच्या चरणाला स्पर्श करून वाणीला आजच्या पुरता पूर्णविराम किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले येथ जे माझे उरले पायी कपण सर्व माझा काळ तुझिया चिंतने
काया वाचा मने सहित देवा नको जाऊ देव भंगा गात्रे माझया पांडुरंगा न्यूनते पुरते अधिक ते सरते करोनी घ्यावे तुमते विनवीत सो सत्यानं जगा प्रेमानं वागा यातच ईश्वरी आनंद आहे जेवढा आनंद घेता येईल या जीवनाचा तेवढा घेण्याचा प्रयत्न करा परोपकाराची भावना अंगीकारा चालताना असं चाला की चार माणसं सोबत चालली पाहिजेत बसताना असं बसा की लोक आपल्या आजूबाजूला येऊन बसली पाहिजेत बोलताना असं बोला की मुखातून अमृतवाणी निघाली पाहिजे आणि मरताना असं मरा की ज्याला कोणाला कळेल की हा माणूस मरण पावलाय त्याच्या डोळ्यातून त्याच ठिकाणी अश्रू आले पाहिजेत एवढं जरी कर्म चांगलं केलं समजून जायचं माझं जीवन सार्थकी लागलं एवढं बोलतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय आ बोले रे पुरे वेडे वागुडे उतरे महाराज 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 तुम्ही नाही विचारिला दे कर्मला तुका म्हणे ज्ञानेश्वरा